बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे आज बजेट संदर्भातली। लाडकींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाहीये। लाडकी बहीण योजनेवर 33,000 कोटी खर्च करण्यात येतात। 2,53,00,000 लाडक्या बहिणींना याचा लाभही मिळालाय। लाडकी बहीण योजनेसाठी आता काही कोटींची तरतूद करण्यात आली। बहिणीवर 33,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आलेत। मात्र याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना होती त्या 2100 रुपयांच्या हप्त्याची घोषणा मात्र या अर्थसंकल्पीय बजेट करण्यात आलेली नाही। लाडक्या बहिणींना यंदा 2100चा हप्ता मिळणार नाही, त्याची घोषणाही करण्यात आलेली नाही। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 33,232 कोटींचा खर्च। लाडकीसाठी यंदा फक्त 36,000 कोटींची तरतूद। लाडकी बहीण योजनेचा 2,53,00,000 महिलांना लाभ झालाय। 24 लाख महिलांना लखपती बनवण्याचं उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। 2100 रुपयापर्यंत वाढ देऊ म्हणून सांगितले, पण या बजेटमध्ये माझ्या लाडक्या बहिणींना फसवण्याचा वार काम यांनी केला। निवडणूक झाल्यावर अजितदादांनी निवडणुकीच्या काळामध्ये गुलाबी जॅकेट घालणारे अजित पवार गुलाबी जॅकेट गायब झाला आणि या लाडक्या बहिणी त्यांच्या भाषणातून आणि बजेटमधून गायब करण्याचं पाप केलं गेलं। दरम्यान अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालीच नाही, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी न केल्यानं विरोधक आक्रमक झाले। यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात पायऱ्यांवर घोषणाबाजी केली। सरकारनं शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार करतात। कुठेही कर्जमाफी शेतकऱ्यांची मतं घेतली, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू म्हणून सांगितलं, पण अद्याप कुठलाही कर्ज माफ झालेला नाही। या बजेटमध्ये कुठेही ती व्यवस्था केली गेली नाही। शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्याशी बेईमानी केली, शेतकऱ्याशी गद्दारी केली। हे गद्दार सरकार आहे। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट झाल्याचं पाहायला मिळालं। विधान भवनामध्ये ठाकरे फडणवीसांची भेट पार झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे आणि शिंदेंची नजरानजर देखील झाली नाही, मात्र फडणवीस आणि ठाकरे भेटल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचं हस्तांदोलनही झालं नाही। ठाकरे फडणवीस एकमेकांसमोर आले, हस्तांदोलनही झालं, हास्य विनोदही पाहायला मिळाले। मात्र दुसरीकडे त्यांच्याच मागे असलेले शिंदे यांनी मात्र साधं पाहिलं देखील ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहिलं देखील नसल्याचं दिसतंय। ठाकरे आणि शिंदेंची नजरानजरही झाली नसल्याचं दिसतं, त्यामुळे दुरावा अजूनही कायम आहे आणि नाराजी अजूनही कायम असल्याचंच दिसतंय। दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील ही दरी कमी होताना पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंना काहीतरी मुश्किल टिप्पणी करून फडणवीस पुढे निघाले। अंबादास दानवेंची त्यांनी हस्तांदोलन केलं
आणि ते पुढे निघाले. मात्र एकनाथ शिंदे मागून येत असताना त्यांनी साधं पाहिलं देखील. पुढची बातमी. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करू असं आश्वासन निवडणुकीमध्ये सरकारनं दिलं होतं. मात्र निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचा सरकारलाच विसर पडला. यावेळी मात्र शेतीसाठी AI वापराचं धोरण राबवणार असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणाही करण्यात आली. मी आपल्या अनुमतीने सन 2025 शेतीसाठी AI वापराचं धोरण राबवणार. शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणार. 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर जमिनीला फायदा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 351 कोटी निधी. कृषी संजीवनी योजनेचा 21 जिल्ह्यांना लाभ. शेतीसाठी AI वापराचं धोरण राबवण्यात येणार असल्याचंही म्हणण्यात आलं. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर इथं त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडलं होतं. संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली आहे. आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाईल अशी ही घोषणा अजित पवारांनी केली आहे. याशिवाय पानिपतात मराठा शौर्य स्मारक उभारलं जाणार अशी ही घोषणा अजित पवारांनी केली आहे. तुळापूरमध्ये संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू. संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. आंबेगावात शिवसृष्टीसाठी आणखी 50 कोटींचा निधी. पानिपतात मराठा शौर्याचं स्मारक उभारलं जाणार. आग्र्यात शिवरायांचं भव्य स्मारक उभारलं जाईल. पुढची बातमी. एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केल्यास यापुढे पूरक कागदपत्रांसाठी 100 ऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रस्तावित करण्यात आलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये याविषयीची माहितीही दिली आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक दस्तऐवजांना रुपये 100 ऐवजी 500 रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31(1) नुसार एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क रुपये 100 ऐवजी 1000 इतके करण्याचे तसेच निष्पादित दस्त निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे. कांदा प्रश्नावरनं मात्र छगन भुजबळ विधानसभेमध्ये चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कांद्याची आधारभूत किंमत कायम ठेवण्याची भुजबळांनी मागणी केली आहे. तर अमित शहांसोबत कांदा प्रश्नावर चर्चा करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला? काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार? 2000 रुपये नाही येतो. 700, 800, 1000, 1500 पर्यंत चालतो. खर्चच माझा 1500 रुपये आहे. त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान. अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात. राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना. मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू. तुम्हाला सोबत आम्ही अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण. आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे. या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे. त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी
आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू. कांदा प्रश्नी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. कांदा प्रश्नी एक प्लॅन घेऊन केंद्र शासनाकडे जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विधानसभेमध्ये कांदा दराचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता. भुजबळ साहेबांना मी अगोदरच सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री आणि आपण सगळे मिळून केंद्राकडे बैठक आयोजित करू. केवळ हे निर्यात मूल्य नाही तर याच्यामधला कायमस्वरूपी उपाययोजना आणि याच्यामधली एक प्रणाली ही निश्चित करण्यासंदर्भात लवकरात लवकर बैठक लावण्यात येईल. आपण केंद्रामध्ये जाण्याच्या अगोदर पहिले भुजबळ साहेब महाराष्ट्र स्तरावर या अधिवेशनाच्या आताच आपण एक बैठक घेऊ, आपला एक प्लॅन तयार करू, आपल्या काय काय सूचना आहेत आणि नंतर आपण केंद्राकडे जाऊ. म्हणून या अधिवेशनामध्येच एक बैठक आपण जे लोक या संबंधित आहेत याची एक बैठक घेऊ आणि त्याच्यामधला एक आराखडा तयार करू. बातमी पुण्यात येते कारण पुण्यात काँग्रेसला शिंदे सेनेनं मोठं खिंडार पाडलंय. पुण्यातील कसबा पेठेचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. साम टीव्हीशी बोलताना धंगेकरांनी याच संदर्भात माहिती दिली आहे. रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस सोडताना दुःख व्यक्त होत असल्याची भावना बोलून दाखवली. कार्यकर्त्यांशी बोललो. कार्यकर्ते माझ्या म्हणजे त्यांच्या आता मला सांगितलं की एखादा पक्ष सोडताना वेदना होतातच आणि काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते जोडले गेले, विचाराचे मतदार जोडले गेले आणि पण माझी नेहमी भावना असते की मी प्रामाणिक कायम जातपात न मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊनच पुढच्या भविष्यात सामाजिक राजकीय जीवनात काम करणार आहे. दरम्यान धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय. शिंदेंच्या राजकीय बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे. तर सत्तेत असल्यावरच कामं होतात हा दावा चुकीचा असल्याचं राऊत म्हणाले. की शिंदे साहेबांची जी काय राजकीय बोट आहे ती जड झालेली आहे, क्षमतेच्या बाहेर जायला लागलेली. भाजपचं तसंच झालंय, दादांचं तसंच झालंय. जे लोकांच्या हितासाठी लढणारे ते मात्र या बाजूला या पक्षाच्या या सरकारच्या विरोधात तिथं लढत आहेत. अशात दंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर आज सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल, विचार बदलत असेल, तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं. त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत याच्या खोलात जाऊन आपल्याला काय सांगता येणार नाही. ज्याला पक्षानं भरपूर काही दिलेलं असतं त्या कार्यकर्त्यांसाठी धक्का असतो. ते काही सत्तेवर असल्यावरच कामं होतात हा दावा चुकीचा आहे. धंगेकरांचं संपूर्ण राजकारण हे विरोधी पक्षात गेलेलं आहे आणि विरोधी पक्षानंच आजचा धंगेकर निर्माण केला. संघर्षातून निर्माण झालेला धंगेकर सारखा जेव्हा माणूस हा सत्तेच्या वळचिनेला जाऊन बसतो तेव्हा खरा धंगेकर हा खतम होतो, मरून जातो. हा नवा धंगेकर. एक मोठी अपडेट. सरपंच हत्या प्रकरणी 12 मार्चला आता सुनावणी होणार आहे. 12 मार्चला केज कोर्टात पहिली सुनावणी पार पडेल. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर ही सुनावणी पहिलीच असेल. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतरची ही पहिली सुनावणी असणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे विशेष लक्ष आहे. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतरची ही होणारी पहिली सुनावणी असेल. पुढच्या बातमीकडे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केली आहे. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनीच सरेंडर करायला लावल्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांनाही सह आरोपी करण्याची मागणी दमानिया करतायत. त्या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते. तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे LCBचे अधिकारी होते ते अशा 10 जणांना सह आरोपी करा. त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या. बातमी बीडमधूनच. बीडच्या शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक FIR अंजली दमानी यांनी समोर आणली होती.
यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांच्याशी बोलून आपली बाजू मांडली आहे. त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार केल्याचंही म्हटलंय. करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय. त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडाने. आणि मग ते हे सगळे पैसे होते. मग ते काम झालं नाही तर आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार. मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते. मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो. किमान 1,000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले. आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे. मग ते माझ्या बाबतीमध्ये तेच मी थोडस जरा काय की मी काही त्यांना घाबरलो नाही. मी पैसे मागत गेलो. मग त्यांनी ते प्लॅन केला. 2020 ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले, जे मला लोकांचे द्यायचे होते. तर 21 मध्ये वाल्मिक कराडने या सगळ्या लोकांनी मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं. संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी एमपीडी म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठलीही क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी नाहीये माझ्यावरती. मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच. मग मला जेलमध्ये घातलं. जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला. मी अक्षरशः 2023 ला सुसाईड करायला गेलो. बापरे. 11 FIR ची जी नोंद आहे ती माझ्या नावावरती झाली आहे. त्याच्यामधलाच हा एक खंडणीचा FIR आहे. आता हा जो FIR आहे हा FIR करत असताना पोलीस प्रशासन वाल्मिक कराड यांच्या संगनमताने झालेला हा FIR आहे. तो की हा FIR फॅब्रिकेटेड आहे. तो जाणीवपूर्वक माझ्यावरती दिलेला आहे. ज्या व्यक्तीला 2-2 पोलिसांचं संरक्षण आहे, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा SP सोबत बोलतो, SP ना डायरेक्शन देतो, त्या व्यक्तीकडून मी खंडणी घेतलं. अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे. संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं, जालन्याचं जर आपण बघितलं, आता हे कोणाचं होतं, बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे, अटॅक केला राष्ट्रवादीने. त्यानंतर मी जे एक शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचं टाकलं होतं तो वंचित बहुजन आघाडीचा होता. या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही, खपवून घेणार नाही. इकडे माजी मंत्री धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय झाल्याची चर्चा रंगतीये. कारण बीडमधून मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. एका शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. मारहाण करणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आलाय. या व्हिडिओनं धसानंतर संदीप क्षीरसागर अडचणीत आले. हा जुना प्रकार आहे आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलटं त्या मुलाला तिथं वाचवतात. ते बरं गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे. पण असं मला वाटतं की कालपासून मी बघितलं एखादा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्याची खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात बॉम्ब ठेवल्याची अफवा समोर येते. महाराष्ट्र सदनात बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपास केला जातोय. बॉम्ब शोधक पथकाला कुठलीही स्फोटकं मिळालेली नाहीत. ही अफवा होती. महाराष्ट्र सदनात बॉम्ब शोधक पथकाकडून तपास केला जातोय, मात्र बॉम्ब शोधक पथकाला आतापर्यंत कोणतीही स्फोटकं मिळालेली नाहीत. महत्त्वाची वास्तू म्हणून नवीन महाराष्ट्र सदनाकडे पाहिलं जातं आणि या महाराष्ट्र सदनाला अलर्ट आल्याची देखील माहिती मिळत आहे. खरं तर या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीनं जे अधिकारी आहेत, डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर अधिकारी जे आहेत यांच्याकडनं महाराष्ट्र सदनाची जी आहे ती तपासणी जी आहे ती केली जाते. आपण बघू शकतो एक डॉग देखील या ठिकाणी आलेला आहे. ज्या मशनी आहेत त्या मशनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्र सदनाची जी आहे ती तपासणी खरं तर केली जात असल्याचं दृश्य आपण बघतोय. ही महाराष्ट्र सदनाची कॅन्टीन आहे आणि या कॅन्टीनमध्ये देखील कॅन्टीनच्या द्वारावरती आपण बघू
शकतोय अधिकाऱ्यांकडनं ही सगळी तपासणी जी आहे ती केली जात असल्याचं बघायला मिळते. खरं तर आजपासून संसदेच्या दुसऱ्या सत्राच्या अधिवेशनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर हा बॉम्बचा अलर्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे असं एक प्रकारे आपल्याला म्हणावं लागेल. नेमकं कशा पद्धतीने थ्रेट आलेली आहे याची स्पष्टपणे माहिती अद्यापपर्यंत जी आहे ती समोर आलेली नाही आहे. मात्र अधिकाऱ्यांकडनं जे त्यांना मिळाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीची चौकशी जी आहे ती सध्या केली जाते. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की ही